सरकार एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया बीड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतचे खासदार, त्यांचा कार्यकाळ व त्यांच्या पक्षाविषयी अधिक माहिती। पहिली लोकसभा 1952 साली झाली। यामध्ये रामचंद्र गोविंद परांजपे जे पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाचे होते, खासदार म्हणून निवडून आले। दुसरी लोकसभा निवडणूक 1957 साली झाली। यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रखमाजी धोंडीबा पाटील हे खासदार झाले। तिसरी लोकसभा 1962 साली झाली। यामध्ये द्वारकादास मंत्री हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून खासदार झाले। चौथी लोकसभा 1967 साली ही निवडणूक झाली। यामध्ये नाना रामचंद्र पाटील हे माकप या पक्षाकडून खासदार झाले। पाचवी लोकसभा निवडणूक ही 1971 साली झाली। यामध्ये सयाजीराव त्र्यंबकराव पंडित हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून खासदार झाले। सहावी लोकसभा 1977 साली झाली। यामध्ये गंगाधरप्पा महारुद्रप्पा पुरांडे हे खासदार झाले। सातवी लोकसभा 1980 साली झाली। यामध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून खासदार झाल्या। अजून आठवी लोकसभा निवडणुकीत जे 1984 साली झाली, यामध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून खासदार झाले। नंतर नवव्या लोकसभा निवडणुकीत जे 1991 साली झाली, यामध्ये बबनराव दादाबा ढाकणे हे जनता दल या पक्षाकडून खासदार झाले। दहाव्या लोकसभा निवडणुकीत 1991 साली अजून केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर म्हणजेच काकू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून खासदार झाल्या। 11वी लोकसभा निवडणूक हे 1996 साली झाली। यामध्ये रजनी अशोकराव पाटील भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाल्या। 12व्या लोकसभा निवडणुकीत जे म्हणजे 2 वर्षानंतर 1998 साली झाली, यामध्ये जयसिंगराव गायकवाड पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाले। नंतर 13व्या लोकसभा निवडणुकीत 1999 साली पुन्हा जयसिंगराव गायकवाड पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाले। 14व्या लोकसभा निवडणुकीत 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयसिंगराव गायकवाड पाटील हे पुन्हा खासदार झाले। जयसिंगराव गायकवाड पाटील हे सलग 3दा येथे खासदार झालेले आपल्याला दिसत आहेत। 15व्या लोकसभा निवडणुकीत जे 2009 साली झाली, माननीय गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पक्षाकडून हे खासदार झाले। नंतर 2014 मध्ये 16व्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाले। नंतर त्यांच्या अकाली निधनानंतर 2014 साली त्यांची कन्या डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाले। आणि नंतर आता 2019 मध्ये भाजपकडून डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे हे अजून उमेदवार आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बजरंग मनोहर सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। अजून 34 म्हणजे एकूण 36 उमेदवार 2019च्या लोकसभा निवडणुकीत उतरलेले आहेत। हे आपण पाहू शकता इंग्रजीमधून अनेक खासदाराविषयी माहिती। दोन 2014 ची जी पोटनिवडणूक झाली होती, यामध्ये जे मत विविध उमेदवारांना पडलेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत। यामध्ये प्रीतम गोपीनाथराव मुंडे हे देशात सर्वाधिक मतांनी विजय झालेले होते। एकूण 60.24% त्यांना मते पडली होती। यावेळी दुसऱ्या नंबरवर होते
काँग्रेसकडून अशोकराव शंकरराव पाटील, 2014 साली जे लोकसभेची निवडणूक झाली होती यामध्ये पडलेले मत आपण पाहू शकता. आणि आता आपल्या समोर 2009 लोकसभा इलेक्शन मधील जे उमेदवारांना मत पडले आहेत ते आपण पाहू शकता.